आख्या बनसोडे त्याला तुम्ही मी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. इंस्टाच्या रीलच्या माध्यमातून त्याने लाखोंचा मित्र परिवार बनवला. पण 1-2 दिवसापूर्वी त्याच्यासोबत खूप वाईट आणि क्रूर घटना घडली. त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या दुकानात घुसून 2-3 जणांनी त्याच्यावर चाकूने वार केले. ते पण त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर, डोक्यावर, संपूर्ण शरीरावर वार केले. पण देवाच्या आशीर्वादाने आणि सुदैवाने तो सुखरूप आहे आणि त्याची प्रकृती देखील स्थिर आहे. आख्या बनसोडे जो की अत्यंत गरीब घरातील मुलगा, त्याच्या डोक्यावरनं लवकरच बापाचं छत्र हरवलं तरी सुद्धा त्याने हार न मानता शून्यातून सुरुवात करून स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. आणि नुकतंच 1 वर्षापूर्वी त्याने पुणे येथे यू मेन्स वेअरची सुरुवात केली. पण काही जळक्या प्रवृत्तीच्या लोकांना आपल्याच लोकांची प्रगती बघत नाही, त्यामुळे ते असे कृत्य करतात. अरे आपल्यातलाच एक होता जो शून्यातून वर गेला आणि त्यांनी थोडी काय प्रगती केली तर तुम्हाला ती सुद्धा बघवली नाही. अरे दादांनो, लोकांच्या प्रगतीवर जाळण्यापेक्षा स्वतः कष्ट करून मेहनत घेऊन स्वतःच साम्राज्य स्वतः निर्माण करा. कारण जे जाळतात ना त्यांचे घर कधी पण खालीच असतात. आणि हे असं कलियुग आहे जिथं कर्माचे फळ इथंच भोगा पडते. त्यामुळे म्हणतो कोणासोबतही वाईट करू नका किंवा कुणावरही जळू नका. आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा, जेणेकरून ज्याने देखील हा हल्ला केला असेल त्याला शिक्षा झाली.